विद्यार्थी मित्रांनो, अमित गाडगे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघत आहे तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार। चालू घडामोडी मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक बघा, आताच आपल्यावाल्या देशातले जे 72वा जो पुरस्कार आहे, काय 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालेला आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे। कोणते रे 72वे राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले। आता जी कंबाईन आहे बघा, कंबाईन सगळ्यात मोठी कंबाईन येते, याच्यामध्ये तलाठी पद सुद्धा भरती करण्यात येत आहे। भरपूर पद याच्यामध्ये ऍड झालेले आहे। मी त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी। तर बघा, हा पुरस्कार एवढा महत्त्वाचा पुरस्कार आहे की जोड्या लावाला एमपीएससी ग्रुप सी ला, ग्रुप बी ला येऊ शकतो। सरळ सेवामध्ये कोणत्याही याच्यावरती प्रश्न येऊ। काय हे पुरस्कार कोण देतात रे? माहिती व प्रसार मंत्रालय। राष्ट्रीय पुरस्कार कोण देतात? माहिती व प्रसार मंत्रालय। भारत सरकारद्वारे उत्कृष्ट चित्रपटासाठी निर्मितीसाठी हा पुरस्कार दिला जातो। कोण देतात? बघा, हा पण प्रश्न येऊ शकतो। माहिती व प्रसार मंत्रालय भारत सरकारद्वारे उत्कृष्ट चित्रपट निर्मिती जो करते त्या कलाकारांच्या गौरवार्थ या पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली। ज्युरी अध्यक्ष म्हणजे प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते जयराजन यांच्या नेतृत्वाखाली 11 सदस्याची एक समिती होती। कोणाच्या याच्याखाली? जयराज यांच्या नेतृत्वाखाली। मूल्यांकन वर्ष 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान सेन्सर संमत झालेले चित्रपट, जे चित्रपट जो आता तुम्हाला माहित आहे का, चित्रपट जर यायचं असेल सगळ्यात पहिले सेन्सर बोर्ड आहे। ते सेन्सर बोर्ड काय करते? त्याला प्रमाणित करते किंवा त्याला मान्यता देते, त्यानंतर तो चित्रपट काय प्रदर्शित करतो। त्याच चित्रपटांना याच्यामध्ये स्थान दिलं जातं। एमपीएससीच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षांसाठी चालू घडामोडीमध्ये यावर थेट प्रश्न विचारले जातात। कशामध्ये? यावर राष्ट्रीय पुरस्कारावर थेट प्रश्न विचारले जातात। आता बघूया आपण कोणाकोणाला कोणते पुरस्कार मिळाले। बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट कोण ठरला रे? सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे आर्टिकल 370। आता हे तुम्हाला माहित असेल, जम्मू काश्मीर बद्दल हे होतं आर्टिकल 370, ते कलम हटवण्यात आलं, बरोबर। याच्यावर जी फिल्म बनवली याला हा सर्वोत्कृष्ट फीचर पुरस्कार मिळाला। त्यानंतर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता ठरला? कल्की। कल्की 2898 एडी। त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणाला मिळाला? राजकुमार पेरियास्वामी। हा अमरन चित्रपटासाठी हा जो दिग्दर्शक आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळाला? राजकुमार। हा लक्षात ठेवायचं बघा, तुमच्या पेरियार स्वामी लक्षात नाही राहिलं तर राजकुमार लक्षात राहील। राजकुमार आपला काय अभिनेता सुद्धा होता। अमरन या चित्रपटाचं हे काय चित्रपट आहे यांचा वाला, याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक भेटलं। आणि लोकप्रिय चित्रपट कोणता तुला? कल्की। कल्की लक्षात ठेवायचं, हे नाही राहिलं तरी चालते एडी वगैरे, पण सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? आर्टिकल 370। त्यानंतर सामाजिक मूल्यावरील सर्वोत्तम चित्रपट कोण ठरला? कॅप्टन मिलर। बघा, सामाजिक मूल्यांकनावर, सामाजिक माहिती आहे लोकांच्या जीवनावरती जे आधारित चित्रपट बनवला कॅप्टन मिलर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। हा सामाजिक मूल्यावर हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला। आता मुख्य अभिनय भूमिका कोणाची होती? आता हे बघत आहे, मुख्य अभिनय भूमिका बघा, पुरस्कार बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागून देण्यात आला ह्या दोघांना। पहिला कोण आहे? कार्तिक आर्यन, याचा चित्रपट कोणाचा? चंदू चॅम्पियन। आणि दुसरा आहे मामुट्टी ब्रह्मायुगम। मामुट्टी ब्रह्मायुगम ह्या दोघाला हा सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट पुरस्कार देण्यात आला। कोणाकोणाला? कार्तिक आर्यन आणि मामुट्टीला। बघा, आता कोणी प्रश्न ग्रुप सी ला सुद्धा असा येऊ शकतो। कसं आहे, एकाच विभागून न देता एकालाच देण्यात आला, पण नाही, कशाला दिला झाला? विभागून देण्यात आला। कार्तिकला दिला आणि मामुट्टीला दिला, हे लक्षात ठेवायचं। अभिनेता अभिनेत्री कोण ठरली रे? सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम, याची चित्रपट आर्टिकल 370। जो सर्वात जास्त चांगला जो चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता आर्टिकल 370ला, त्याच्यातली जी अभिनेत्री होती तिचं नाव होतं यामिनी गौतम। हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून काय मिळाला आहे पुरस्कार? यामी गौतम। कोण? यामी गौतम। सहाय्यक अभिनेता म्हणून कोणाला मिळाले? संजय मिश्रा। भक्षक नावाचा चित्रपट असेल, संजय मिश्रा याला मिळाला। बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे जे आहे पुरस्कार आहे सगळ्यात महत्वाचे आहे। परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे आहे। अशा आहे सर्वात बघा। यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बघा, हा पण प्रश्न विचारला जातो बघा, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी।
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता? मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मुक्काम पोस्ट कोणता? बोंबिलवाडी. बघा लक्षात राहतो कसा. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. हा अतिशय महत्वाचा आहे. IMP करून ठेवा. IMP याच्यावरती प्रश्न राहणार म्हणजे राहणार. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता? तो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आता संगीत व पटकथामध्ये कोणाला मिळाला रे? सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून अभय जोधपुरकर. अभय जोधपुरकर याला संगीत पटकथामध्ये मिळाला. घरात गणपती चित्रपटातील नवसाची गौरी माझी या गाण्यासाठी अभयने गाणं गायलं. तो चित्रपट होता घरात गणपती नवसाची गौरी माझी. गौरी गणपतीवरून हा लक्षात राहतो. गौरी गणपतीवरून हा पुरस्कार लक्षात राहील. अभयला मिळाला कारण की त्यांनी गाणं म्हटलं नवसाची गौरी माझी घरात गणपती या गाण्यासाठी. सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा कोणाला मिळाले? योगेश देशपांडे. पटकथा रूपांतरित पटकथा हे कोणत्या सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक झाला अभय जोधपुरकर आणि योगेश काय झाला? हा रूपांतरित पटकथासाठी मिळाला. नंतर इतर तथ्य काय आहे? पदार्पण दिग्दर्शक रणदीप हुड्डा. स्वातंत्र्यवीर सावरकर नावाच्या चित्रपटामध्ये याच्या अभिनेता म्हणून काम केलं. त्याला पदार्पण दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला रणदीप हुड्डाला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून श्रीकांतला मिळाला. तुषार हिरामंदानीचा आहे तो चित्रपट. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट. बघा आपल्याला काय वाटते आपण फेमस आपण काय करतो जे मुख्य आहे ना मुख्य राहते त्याच्यावर लक्ष देतो. मग आयोग काय करते रे? आयोग काय करते का मुख्य याच्यावर प्रश्न विचारतो. मग पदार्पण कोण? रणदीप हुड्डा. हिंदी चित्रपट श्रीकांत तुषार. आपण काय म्हणू मग सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट आपण मारून देऊ आर्टिकल 370. अरे चुकलं. हिंदी चित्रपट तो कसा आहे? सर्वोत्कृष्ट काय फीचर चित्रपटाला मिळालाय कोणता? 370. विशेष उल्लेख धनुष. कॅप्टन मिलर चित्रपटातील अभिनयासाठी धनुषला काय मिळाला आहे? विशेष उल्लेखासाठी धनुषला मिळाला आहे. बघा हे पुरस्कार येणाऱ्या MPSC किंवा ग्रुप बी ग्रुप सी साठी खूप महत्वाचे आहे.